चला या सुरू करूया या अंतिम फेरीच्या सामन्याला. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ही 16वी स्पर्धा आपण जुचंद्रच्या नगरीमध्ये खेळत आहोत. जुचंद्र मास्टर चषक 2026 चा चॅम्पियन कोण बनणार? मॅचला सुरुवात. पहिला चेंडू प्रवीण गावड, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा हा विक्रमादित्य आहे. सकाळच्या वेळेमध्ये अलंकार तरे यानं या मैदानावर 600 धावा पूर्ण केल्या आणि तो मी रेकॉर्ड प्रवीण गावडचा आपल्या समोर प्रेझेंट केला. तर तोच हा प्रवीण गावड. गोलंदाजी ट्रॅकवर समोर रमा ठाकूर. शॉर्ट बॉल यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वॅलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. गंगाधर चेंडूला फील्ड करतोय. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. एक धाव. चार ओव्हरची मॅच आहे, लक्षात ठेवा दोन्ही टीमच्या माहितीसाठी. प्रवीण गावड पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस आहे. क्रॉस बॅट खेळायचं होतं. बॅटचा टो लागतो. मिस टायमिंग खेळला गेलाय. चेंडू हवेत. ओ गुड कॅच. राईट अँड मिस्टर प्रवीण गावड. काय कॅच टिपलाय. महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी बाद होतोय मिस्टर सतीश ठाकूर. आउट. थँक्यू डीजे. थँक्यू विजय. हॅलो चेक. हॅलो हॅलो. गोलंदाज पुन्हा एकदा या न्यू बॅटर मिलिंद पाटील. मागच्या मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंग केली होती जुचंद्र टीमच्या अगेन्स्ट आलेला. मात्र चेंडूला ऑन ट्राय खेळले गेले. एक धाव गौतम चेंडूला उचलण्यासाठी आलाय. थोडीशी मिसफील्ड झाली. याचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. 2 धाव इथे कंप्लीट. 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 3 धावा. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आणि मी नेहमीच म्हणतोय की अग्रिकोळी समाज बघा हे क्रिकेट हे निमित्त आहे सर्व. हॅलो. यावेळेस हा चेंडू मात्र निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. 2025 मध्ये नक्कीच स्वप्न थोडंसं बंगलं होतं ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं. अंतिम फेरीमध्ये हा संघ मागच्या वर्षी दाखल झाला होता. मात्र वाघवेल संघानं या टीमला पराभूत केलं. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. गोलंदाजच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडूला काढलं गेलाय. लॉंग ऑफ रेजमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं योगेश घरतकडून. हॅलो चेक. हॅलो. सिंगल मिळणार. एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 10 धावा. वाघवेल वर्सेस ओळा आपण 2025 दिवस होता 16 मार्चचा दिवस. मित्रांनो आज 15 मार्च आहे आणि मागच्या वर्षी ही स्पर्धा होती 15 मार्च आणि 16 मार्च. म्हणजे मागच्या वर्षी आपण चंद्रशेखर ओळेकर यांचा जन्मदिवस साजरा केला होता शनिवारी. यावर्षी आपण त्यांचा रविवारी जन्मदिवस साजरा केलाय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. तर इथे मात्र आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत ते म्हणजे केदारनाथ एंटरप्राइजेसचे मालक चेतन पारील यांचा मात्र स्वागत आणि सत्कार आम्ही करत आहोत. केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतन पाटील यांचा इथे मात्र सत्कार करतोय आम्ही. प्रफुल्ल पाटील यांच्या मार्फत त्यांचा मात्र सत्कार केला जातोय. या प्रफुल्ल. केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा
त्यांचा मात्र सत्कार इथे केला जातोय. प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा मात्र सत्कार केला जातोय. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झालेत. यस भरतराव सर. थँक्यू. ओ यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. मागे फिल्डर मिड विकेट डीपला मिस्टर रमेश मांगेला त्यांना टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅटर बाद मिस्टर मिलिंद पाटील आउट. गोटू शेठ बघा, गोटू शेठच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर त्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य देखील केलंय. प्लस त्यांची पूर्वीपासून आवड आहे. अनेक वर्षापासून गोटू शेठ यांना मी पाहतोय. ज्यावेळेस ज्यांना वेळ मिळाला, इथे स्कोरर अवेलेबल नव्हता, त्यावेळेस गोटू शेठ स्वतः स्कोरिंग करण्यासाठी आले. थँक्यू गोटू शेठ, तुमचं मनापासून आभार. कारण या क्रिकेटपासून कुठलाही व्यक्ती लक्षात ठेवा वंचित राहू शकत नाहीये. बरं तुम्हाला थांबवतो मी. हितेश पाटील यांचा देखील सत्कार आम्ही करत आहोत. गोटू या नावाने सुप्रसिद्ध आहेत, त्यांचा देखील आम्ही सत्कार करत आहोत. मी विनंती करतोय रामखिडी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा मात्र सत्कार करण्यात येतोय. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. मनापासून आभार असेल. ये तो सबसे लंबा ठोक दिया. काय स्टोक खेळ आहे. आणि बघा त्या ठिकाणी हितेंद्र नरेश पाटील म्हणजेच गोटू शेठचा सन्मान झाला. एक आठवण, खूप चांगली आठवण आहे, जी आपण स्पर्धा अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर खेळलो होतो. आणि त्यावेळेस देखील चंद्रशेखर ओळेकर यांचा जन्मदिवस होता, तो शनिवारचा दिवस होता. आणि त्यावेळेस त्याच्या जन्मदिनाच्या वेळेस तब्बल 5 षटकार त्या अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर याच खेळाडून ठोकले होते. तो चंद्रशेखर ओळेकर स्ट्राईक एंडला आहे. आणि एका बाजूला रमा ठाकूर, मागचं वर्ष रमाचं याच मैदानावर अफलातून गेलं होतं. मागच्या सीझनचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज, लक्षात ठेवा, मालिकावीर हा पुरस्कार रमा ठाकूरनं पटकावला होता. तब्बल या मैदानावर 27 चेंडूमध्ये 90 धावा या रमा ठाकूरनं ठोकल्या होत्या. अफलातून बॅटिंग केली होती रमा ठाकूरनं याच स्पर्धेमध्ये, धुचंद्रच्या स्पर्धेमध्ये. थँक्यू भरतराव सर. तर अजून एक सन्मान इथे केला जातोय, ज्यांनी 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था आणि खरं तर मात्र जेवण जे ज्यांच्या हाती बनवून दिलं त्यांचा मात्र महिला बचत गट दत्ताळी यांचा मात्र सत्कार केला जातोय. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. 2 दिवस चांगली जेवणाची मेजवानी त्यांनी मात्र करून दिली होती आम्हाला. नाश्त्याची मेजवानी देखील आम्हाला करून दिली. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. खूप चांगलं जेवण आणि खूप चांगला नाश्ता त्यांच्या मार्फत आम्हाला मिळाला गेला. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समस्त महिला वर्ग, महिला बचत गट. खरोखरच अगदी सगळं काही वेळेवर, सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण आणि अगदी स्वादिष्ट जेवण, सर्व महिला बचत गटचं धन्यवाद. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता रमा ठाकूर यानं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लावली गेली आहे. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या माध्यमातून 2 बाद 23 धावा. थँक्यू भरत सर. आणि जुचंद्र रिक्षा चालक मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय प्रवीण पाटील आणि रामकिणी यांना मी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते त्यांचा मात्र मान सन्मान करायचा आहे. मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येते आहे. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत. जाऊया समालोचन कक्षामध्ये बर्जी राऊत सरांकडे. नक्कीच आता मात्र माझ्याकडून आयोजकांना एक नम्र विनंती असेल की ओव्हर ब्रेकमध्ये आपण सत्कार सन्मान जे काही घ्यायचे ते घेऊया. कारण ग्रँड फिनाल मॅच सुरू आहे, फायनलची मॅच सुरू आहे आणि भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. यावेळेस काय स्ट्रोक खेळलाय, पिकअप स्ट्रोक. चंद्रशेखर ओळेकर हा दुसरा षटकार ठोकतायत.
अगदी स्लॉट मध्ये आणि इथून मात्र चेंडूला पिक केलंय, पाठवले अगदी लॉर्ड मध्ये. स्टँड अँड डिलेवा चंद्रशेखर ओळेकर. व्हॉट अ शॉट. एका साईडला भार्गव जवळपास वय वर्ष 10. एक चिमुकळा आमच्या सोबत स्कोरिंग साठी बसलाय. विशाल भोईर यांचे सुपुत्र आहेत आणि नक्कीच आता मात्र कदाचित पुढील ज्या काही स्पर्धा या जुचंद्र परिसरामध्ये होतील ना, विशालला मला वाटतं ब्रेक मिळेल आणि त्याचा सुपुत्र जो भार्गव भोईर राहिला त्यांना मात्र आमंत्रण कदाचित दिले जातील. वय वर्ष 10 आणि खूप चांगला स्कोरिंग करतोय हा 10 वर्षाचा मुलगा भार्गव विशाल भोईर. धावसंख्या झाली ती तब्बल 29. यावेळेस ऑफ साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. गौतम आहे प्रोडक्शनसाठी मागे. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. एक धावसंख्या झाली ती तब्बल 30. ग्रँड फिनाले मॅच. तिसरं षटक प्रगतीपथावर रमानगर. पहिल्या मॅच मध्ये रमा नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये रमाला बोलवलं गेलं आणि बघा ज्या वेळेपासून रमा या टीम मध्ये आलाय त्या वेळेपासून मात्र रमा ठाकूर धमाके करायला सुरुवात केलाय. हा देखील फटका इथे फसला होता, कॅच ड्रॉप केलाय. बंधूकडून झालाय चुकी. एक मोठी विकेट आत्ताच्या घडीला आजच्या दिवसामध्ये अफलातून बॅटिंग रमा ठाकूरनं केलंय. त्या रमा ठाकूरचा या ठिकाणी कॅच ड्रॉप केला गेला संतोष कडून. बॅटची एज आहे. अगदी बॅटच्या टोला चेंडू लागला. डायव्हर्ट झाला होता मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले आहे. अगदी ऐन वेळेवर चेंडूला थांबवलं गेलं. एक धाव इथे मिळणार. एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 32 धावा. JTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीसोबत जर आपले प्रेक्षक जोडले असतील त्यांना विनंती करतोय की JTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टिप करा आणि नक्कीच शेअर करा ही लिंक. यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी गौतमनं प्रयत्न केला होता झेल पकडण्यासाठी मात्र झेलच्या रेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. ऑफ साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळते. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 34 धावा. बघा आतापर्यंत आपण विचार केला तर जवळजवळ 200च्या पलीकडे प्रेक्षक राजे या स्पर्धेला जॉईन झाल्यात. सर्वांचं मनापासून आभार. पसंती आहे JTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीची आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना मित्रांनो तर या स्पर्धेचा चॅम्पियन पाहिजे. अनेक चॅम्पियन आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. वाघवेळा चॅम्पियन होताना बऱ्याचदा पाहिलंय. या ठिकाणी मात्र स्वप्न उराशी घेऊन उतरलाय. एका बाजूला नारंगी संघ जो या स्पर्धेमधून सेमीफायनल मधून बऱ्याचदा पराभूत झालाय तर एका बाजूला उल्हासपूर 16 संघ हा संघ फायनल मधून बऱ्याचदा पराभूत झालाय. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोघांचं आहे मात्र कोण चॅम्पियन बनणार जुचंद्रच्या या स्पर्धेमधील. यावेळेस देखील फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये जॅक्सन त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. चंद्रशेखर ओळेकर आउट. थँक्यू. यावेळेस नक्कीच डावा पाय आहे थोडंसं पुढे आणला होता आणि तिथून मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या अगदी टोवर तो चेंडू लागला गेला आणि तिथून मात्र तो फटका फसला गेला. चंद्रशेखर ओवळेकर बिग विकेट. एक महत्त्वपूर्ण बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालायत मिस्टर विजय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार रमेश मांगेला. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. हा चेंडू अगदी सरळ हाताने टाकला गेलाय. व्हेरिएशन आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. रमेश मांगेला म्हटलं तर नक्कीच लेग ब्रेक, ऑफ ब्रेक सगळ्या प्रकारचे चेंडू हाताळतोय. 4 विकेट एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा बहुमान याच गोलंदाजानं मुर्ध्याच्या मैदानावर पटकावला होता. मात्र योगेशने एक नवा विक्रम या खास करून म्हणायचं गेलं तर जुचंद्रच्या मैदानावर लिहिलाय. एकही धाव नाही आहे. 4 गडी बाद केले होते योगेशने कालच्या दिवसामध्ये. यावेळेस ऑफ साईडला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. रमा ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू. विजयच्या बॅट मधून षटकार. रमा नाही तर विजयनं षटकार ठोकलाय. धावसंख्या झाली आहे ती 40.
3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावा फलकावर लावल्यात ओळा स्पोर्ट्स ओळा टीमनं. यावेळेस देखील ऑफसाईडला मात्र यावेळेस फटका फसलाय. मागे फिल्डर योगेश घरा टीम कॅप्टन खूप चांगला कॅच टिपलाय. संपला खेळ मिस्टर विजय यांचा आउट. थँक्यू डीजे युवराज. हिमालय पाटील यांचा हा डीजे साऊंड सिस्टम आहे आणि खूप चांगली आवाजाची क्वालिटी आपण या ठिकाणी पाहतोय. या संपूर्ण रजनीच्या स्पर्धेमध्ये देखील डीजे युवराज यांना आपण पाहिलंय, यांना आपण ऐकलंय आणि आज देखील डीजे युवराज तुम्हाला या आजच्या शेवटच्या रजनीमध्ये ऐकण्यासाठी मिळणार. समालोचकांच्या गळ्याची काळजी घेणारा डीजे म्हणजेच डीजे युवराज. हिमालय पाटील थँक्यू. धावसंख्या 40 आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. समोरच्या दिशेला यावेळेस देखील फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर योगेश घरत. अगदी पुन्हा एकदा योगेश घरतला निवडलंय. त्यांनी देखील खूप चांगला कॅच टिपलाय. आणखीन एक विकेट डाऊन आणि इथे मात्र गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड्यावर रमेश मांगेला. जबरदस्त गोलंदाजी स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी आले होते. सुरुवातीला नक्कीच तिसऱ्या चेंडूवर फक्त षटकार लावता, मात्र काही चेंडू अप्रतिम हाताळले तर रमेश मांगेल्यानं. पहिल्या चेंडूचा आपण विचार केला. पहिल्या चेंडू जवळपास विकेट प्राप्त केली होती. दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर देखील विकेट. जबरदस्त कामगिरी रमेश मांगेला यांच्याकडून. अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम कॅप्टन ओळा स्पोर्ट्स ओळा मिस्टर उत्तम ठाकूर. मराठी कलावंत आहे. मराठी वाहिनीवर आपण जर मराठी सिरियल पाहत असाल मित्र, त्या मराठी सिरियलमध्ये तुम्ही या कलावंतांना नक्कीच पाहिलं असेल. उत्तम ठाकूर जबरदस्त काम त्यांनी मराठी सिरियलमध्ये अनेक मराठी सिरियलमध्ये केलंय. यावेळेस टॅप झालाय. ऑफसाईडला चेंडू मात्र निघून आलाय. पुन्हा एकदा योगेश घर चेंडूवर वेगाने येते. एकदा तर वेगाने पूर्ण केलाय. डबलचा कॉल दिला गेलाय. फेकी चांगली केली होती. रमेश मांगला त्या ठिकाणी कमी पडले गेलेत. ओ काय घडलंय या ठिकाणी? थ्रो करायचा होता मात्र कदाचित तो हिट झालाय उत्तम ठाकूरच्या हेडला, डोक्याला. येथे मात्र या 3 धावा की 2 धावा, 2 धावा या ठिकाणी मात्र या शेवटच्या चेंडूवर कंप्लीट केले गेलेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. ती म्हणजेच 42 धावा आणि 43 धावा विजयासाठी नारंगी मास्टर्स या टीमला. मॅच समोर तुम्ही पाहू शकाल रमा ठाकूर अफलातून बॅटिंग, जवळपास 10 धावा रमा ठाकूरनं बनवलं. सतीश ठाकूर 0वर बाद झाले. त्यानंतर मात्र मिलिंद पाटीलनं देखील 9 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. चंद्रशेखर ओळेकर ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांनी मात्र 15 धावा या ठिकाणी बनवल्या. विजयनं 6 धावा. त्यानंतर जर आपण पाहिलं अभिजित हा मैदानाच्या आतमध्ये आला, त्याला मात्र स्ट्राईक त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही. उत्तम याने मात्र 2 धावा बनवल्या. 5 विकेट, 42 धावा फलकावर. गोलंदाजी पाहिली आपण तर प्रवीण गावड ज्यानं पहिले षटक हाताळलं. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रवीणला 10 धावा कुठल्या गेल्या. गौतमचं षटक क्रमांक 2, 35 वयोगटातील गोलंदाज गौतम ज्याला 13 धावा कुठल्या गेल्या. योगेश घरत जो कालच्या दिवसाचा हिरो होता, ज्यानं कालच्या दिवसामध्ये अंतिम जवळपास क्वार्टर फायनलचं षटक हाताळलं होतं. एकही धाव न देता पाणजू टीमच्या अगेन 4 बळी टिपले होते. त्याच योगेश घरतला या ठिकाणी 11 धावा मोजाव्या लागल्या आणि अंतिम षटक स्लॉगवर हाताळलं मिस्टर रमेश मांगेला यानं. आणि अंतिम षटकामध्ये रमेश मांगेलांना फक्त 8 धावा दिल्या आणि 3 विकेट प्राप्त केले आहेत. 42 धावा फलकावर लावल्या आहेत. 43 धावा विजयासाठी. 24 चेंडू 43 धावा. कशा प्रकारे मॅच रंगणार, कशा प्रकारे घडामोडी घडणार ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया याच नगरीचा एक गोड आवाज भावेश वानगा यांचा.
थँक्यू बर्जी राऊत यांचा आवाज मित्रांनो ऐकत होता. सायंकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या नागेशकाका क्रीडांगणावर. जुचंद्र मास्टर्सच्या वतीने भरवलेली क्रिकेट स्पर्धा आणि फायनलचा मेगा फायनलचा सामना. चला कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता छत्रछन लगेच सजून घ्यायचं आहे. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय ओला मास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट नारंगी मास्टर्स या दरम्यान मेगा फायनलचा सामना बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ओला मास्टर या संघाने 42 धावा बनवल्यात आणि 43 धावांचं टार्गेट ठेवले नारंगी मास्टर या संघासमोर. सलामीची जोडी या 43 धावा घेऊन मैदानाच्या आत उतरले आहे. स्ट्राइकला प्रवीण आहे ना. प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला गंगाधर अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आजचा दिवस खरा तर मग ते रामा ठाकूर काय कमालीचं प्रदर्शन विथ द बॅट विथ द बॉलने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. या सामन्यासाठी मेगा फायनलचा सामना तुमच्या भेटीसाठी आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जर या मॅचचा आनंद घेत असतील घर बसला तर त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. पहिला चेंडू अप फाईट द अपस्टंप पंचांनी घोषित केलाय. दिफेत वाईट बॉल या अवांतर धावेने इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय नारंगी मास्टर या संघाचं. पुन्हा एकदा रमा ठाकूर चेंडू हाताळण्यासाठी पहिला ओ या स्टेट डाऊन सरळ बॅटने चेंडूला खेळला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय आणि मान्य श्री कन्हैया बेटा भोईर यांचं आगमन झालंय. नवनिर्वाचित नगरसेवक त्यांचं आगमन झालंय. आगतम सुस्वागतम त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी संध्याकाळच्या या सत्रामध्ये आगमन झालंय या नगरीचे कार्यसम्राट विकास पुरुष बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्माननीय कन्हैयाजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय म्हणजे बेटा दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. मित्रांनो लक्षात ठेवा 40+ क्रिकेटची स्पर्धा ऑर्गनाईज करणं म्हणजे कायची गोष्ट नाहीये. कारण 16 संघ ज्या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत त्या 16 संघांचा आदर सत्कार त्या 16 संघांचा पाहुणचार त्या 16 संघांचं चहा पाणी जेवण हा संपूर्ण खर्च जो असतो हा संपूर्ण खर्च खूप मोठा खर्च असतो मित्रांनो. आणि हा संपूर्ण खर्च फक्त 1 वर्ष नाहीये 2 वर्ष नाहीये तर जोपर्यंत जुचंद्र मास्टर्स जो संघ आहे तो जोपर्यंत 40+ ची स्पर्धा ऑर्गनाईज करणार त्यावेळेस सन्माननीय बेटा दादांकडून संपूर्ण 2 दिवसाचा खर्च हा त्यांच्याकडून दिला जाणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण 40+ क्रिकेटची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सगळ्यात मोठा खर्च कोणता तर 2 दिवसाचा जेवणाचा खर्च. त्याच्यामध्ये एका दिवशी आपण व्हेज आणि दुसऱ्या दिवशी आपण नॉनव्हेज देतोय. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळे हा संपूर्ण एक सगळ्यात मोठं काय टेन्शन जे असतं ते जुचंद्र मास्टरचं टेन्शन मात्र दूर केलंय बेटा दादांना. मी दादा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय कारण खूप मोठा या स्पर्धेचा मी म्हणेल भार आपण उचललाय आणि तो देखील जोपर्यंत जुचंद्र मास्टर्स संघ ही स्पर्धा जितकी वर्ष ऑर्गनाईज करणार तितकी वर्ष आपण तो खर्च उचललाय. त्याबद्दल आपलं मनापासून मी आगरी कोळी समाज आणि जुचंद्र मास्टरच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. थँक्यू भरतजी राऊत. तर इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट जरूर आहे परंतु कुठे ना कुठे खराब सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे. नारंगी मास्टर या संघाची 4 धावा झालेत 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिले षटक मार्गस्थ आहे. राईट राऊंड द विकेटने रामा ठाकूर काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय आजच्या दिवशी राऊंड द विकेटने. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाफने चेंडूला कनेक्ट केलंय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते.
पाव धावसंख्या. गडी बाद झाला तर म्हणजे 1. या षटकामध्ये भरपूर काही आपल्याला बघायला मिळालं. वाईट चेंडू बघायला मिळाला, त्याच्यानंतर एक चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल आल्यात. यावेळेस मात्र 20 सेप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप लॉंग ऑनला पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे प्रवीण. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर संतोष 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी वाहतोय. अशा प्रकारे विकेट जातील तर थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतोय नारगी मास्टरचा संघ. तर दुसऱ्या बाजूला काय कमालीचं गोलंदाजी. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रशांत वैती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. या गोलंदाजाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली गेली आहे, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 5 धावा झालेत. गडी बाद झाले म्हणजे 2. पहिला चेंडू हाताला फाडी सज्ज होत असताना यावेळी मात्र जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्कचा अभाव जाणवला यावेळा आणि त्यामुळे चेंडू आला डॉटच्या स्वरूपात. योगेश आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत, 1 धाव त्याने बनवले. दुसऱ्या बाजूला संतोष अजून त्याने खातं खोललं नाहीये. पुन्हा एकदा राऊंड विकेटने यावेळेस जोरकस माझा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय झेल. संपलाय मिस्टर संतोष याचा खेळ. तर योगेश बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर रमेश मांगेला ज्याने भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळलंय, परंतु आज 40 प्लसच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना बघायला मिळतात आणि भरपूर वर्ष क्रिकेट त्याने गाजवलंय असा नामचीन खेळाडू अर्थातच रमेश मांगेला मैदानाच्या आत दाखल होतोय. रमेश याच्याकडे स्ट्राईक असेल. धावसंख्या आहे ते म्हणजे 5 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी फज होतोय. यावेळेस मात्र ऑफसाइड ऑफ स्टंप पंचांनी मात्र दर्शवलंय. व्हाईट बॉल या अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते 6 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ विसरलेत की काय असं दृश्य पाहायला मिळालं प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत वैती राईट आर्म राऊंड द विकेटने. दुसरा चेंडू यावेळेस मात्र फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु बिस्टम शुक्स पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईनल किंवा क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे सरकती आहे 7 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट आहे. मोठे पटकं येणं फार गरजेचं आहे. रिक्वायरमेंट थोडासा वाढला गेलाय, तो म्हणजे 14.40 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 15 चेंडू असतील 36 धावांची गरज आहे. संतोष स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय राऊंड विकेटने. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र नाही चेंडू पर्यंत पोहोचू शकले. चेंडू फक्त बघत राहिले आणि अशा प्रकारे चेंडू 1 बाउन्स सीमारेच्या पार चौकार. टॅगडीचे कुठे ना कुठे लक्ष नव्हतंच क्षेत्ररक्षकाचं आणि त्यामुळे अशा प्रकारे चुका फायनल मध्ये कराल तर नक्कीच या धावा महागड्या ठरू शकतात. 4 ने धावसंख्या पुढे जाते 11 धावसंख्येवर. थोडासा आत्मविश्वास वाढला जाईल या चौकारण्याची. फलंदाज संतोषाचा 4 या धावसंख्येत तो स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. 11 धावसंख्या. गडी बाद झाले ते म्हणजे 3 राऊंड विकेटने. पुन्हा एकदा यावेळेस मात्र कुठल्या प्रकारे बॅटची मुवमेंट बघायला मिळाली नाहीये. चेंडू आला डॉटच्या स्वरूपात. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू
गोलंदाज प्रशांत वैतियाचा चांगली गोलंदाजी केली गेली आहे. शेवटचा चेंडू लास्ट टू गो राऊंड द विकेटने. ओ यावेळी पता फुल टॉप डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे सरकते आहे 12 या धावसंख्येवर. आता मात्र किती चेंडू असतील आणि किती धावांची गरज असेल ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. 12 चेंडू 31 धावांची गरज म्हणजेच काय प्रति षटकामध्ये 15.50च्या फरफरने चालायला लागेल. आणि अशा मुमेंटला या बॅड लाईट मध्ये कशा प्रकारे खेळी केली जाईल तर मॅच कुणी जिंको जे यष्ट आहेत त्यांना कोणी हात लावू नये कारण दुसरी मॅच लगेच चालू होईल. नाईटची स्पर्धा लगेच चालू होईल. NCA अंतर्गत सामने आपल्याला बघायला मिळतील नाईटच्या माध्यमातून. चंद्रशेखर ओवळेकर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रिकव्हर रेट मात्र वाढला गेलाय. तो आता मात्र पुसलाय 15च्या घरामध्ये. यावेळेस चेंडूर खेळायचा ऑन साईडला चेंडू आला अप साईडला कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं फील्ड केलं गेलंय. वन बॉफने चेंडूला कलेक्ट केलंय आणि तत्पूर्वी एकच धाव एक पेक्षा जास्त काय मिळालं नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जातीये 13 या धावसंख्येवर. 11 चेंडू 30 ची गरज. मोठे फटका येणं फार गरजेचं आहे. रमेश मांगेला एक हार्ड हिटर बॅटर म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. ओ यावेळेस स्वीट चिट काय जबरदस्त स्ट्रोक्स केला गेलाय. इम्प्रोवायझेशन स्ट्रोक्स केला गेलाय. चेंडू डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. काय इम्प्रोवायझेशन स्ट्रोक्स खेळला गेलाय. अगदी उलट्या पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. स्विचच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय. 4 धाब्यांसाठी मी मात्र आलोय या जुचेंद्र नगरीमध्ये चांगला खेळ दाखवायला आणि भरपूर वर्ष मी चांगला क्रिकेट खेळलाय परंतु 40 प्लसच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवायला आलोय. इथे मात्र काय घडलंय. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. थँक यू डीजे. यस डीजे लाईट बंद करू का. धावसंख्या 21 धावसंख्या 21 धावा. फ्लड लाईट चालू झालेल्या आहेत. ही आहे टुर्नामेंट स्पर्धा चालू झाली आहे खऱ्या अर्थाने. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला पंच केला गेलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठला करताय क्षेत्ररक्षक. इथे मात्र स्टॉप केला गेलाय चेंडूला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. 2 धावा. आता समीकरण काय बघायला मिळतं. 8 चेंडू 20 ची गरज. धावसंख्या आहे ती म्हणजे 23 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. 8 चेंडू 20 धावांची गरज. थोडासा विचार विनिमय केला जातोय 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला फलंदाज आपण बघतोय रमेश मांगेला आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण बघू शकतोय मिस्टर संतोष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चंद्रशेखर ओवळेकर. ओ यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील केली होती पंच लगेच दर्शवत आहेत. एक साइड ऑफ स्टंप लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली पाहिजे. 1 ने धावसंख्या पुढे जातीये. 24 या धावसंख्येवर 7 चेंडू 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 ची गरज. या प्रकारे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. इथे माझा थोडासा रंगवेमध्ये चुकला जातोय. गोलंदाज संतोष यावेळेस स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. कशा प्रकारे खेळी करेल संतोष. संघ थोडाफार अडचणीमध्ये आहे. यावेळेस बॅटर फिरवली होती परंतु व्यवस्थित कनेक्ट चेंडू झाला नाही. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालाय. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 19 धावांची गरज. कुठचा संघ मेगा फायनल जिंकणार. ओवळा जिंकणार की नारंगी जिंकणार यासाठी आपण ही मेगा फायनल बघतोय.
देऊया डीजेला फंदी आणि लगेच येतोय मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होत असताना दिलीप वैती गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकरकडे रमेश मांगेला 6 चेंडू 19 ची गरज असे भरपूर कारनामे रमेश मांगेला यांनी केलेले आहेत. परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारे प्रदर्शन राहील. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे मात्र वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. रमेश मांगेलाच्या बॅटमधनं आला चौकार. ठॅकुडीचे काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. अगदी क्षेत्ररक्षक आला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावर फ्लाय होऊन चेंडू सीमा पार. चौकारा करता 5 चेंडू 15 ची गरज. रमेश मांगेला स्ट्रायकरकडे. याला सीधा 16 बॅटने चेंडूला खेळलाय. इथे मात्र मिसफील्ड. चौकारा करिता 4 धावा. टॅकोडीचे आणि जुचंद्र मास्टरचे सर्व खेळाडू यांनी पॅव्हलिन बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्व खेळाडू जुचंद्र मास्टरचे जे आहेत त्यांनी मात्र पॅव्हलिन बॉक्स मध्ये यायचं आहे. आता समीकरण असं बघायला मिळतं 2 चेंडू मध्ये 2 चौकार. 4 चेंडू 11 ची गरज. रमेश मांगेला ऑन फायर. यावेळेस मात्र स्केअर कट केला गेलाय. चेंडू स्वीपर कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकारा करिता टॅकोडीचे. तर मी म्हंटल होतं हा एक खेळाडू विस्फोटक फलंदाज आहे. 3 चेंडू मध्ये 3 चौकार लागोपाठ हॅट्रिक साधले गेले आहे. चौकाराची हॅट्रिक साधले गेले आहे. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकती आहे 36च्या धावसंख्येवर. यावेळेस मात्र अपील केली आहे परंतु यष्टीरक्षकाला चेंडू सापडला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते आहे 37च्या धावसंख्येवर. 2 चेंडू 6 धावांची गरज. मॅच आता मात्र कुठे जाईल काही सांगता येत नाहीये. फायनल कोणाच्या बाजूने जाईल. कोणही पहिल्या 1 नंबरची ट्रॉफी घेऊन जाईल. कोण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाईल याच्यासाठी आपण लढत बघतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. संतोष स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र 16 बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय झेल. संपलाय मिस्टर संतोषाचा खेळ. गडीबाद. एक चेंडू 6 ची गरज. काय जबरदस्त मॅच रंगला गेलाय. मेगा फायनलचा सामना. चित्तथरारक सामना. 1 चेंडू 6 धावांची गरज. जिथे मात्र स्ट्राईक मला वाटतं रोटेट झाली आहे तिथे मात्र अडचणी थोड्याशा वाढल्या गेल्यात नारंगी मास्टर या संघाच्या. विलास येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय.
एक चेंडू 6 धावांची गरज, गोल्डन षटकार ठोकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज नक्कीच विचार करेल. दिलीप वैती हा विचार करेल, हा चेंडू डॉट जाईल की काय, असं मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. परंतु एक संघ मात्र फायनल जिंकणार. कुठल्या तरी संघाला उपविजेत्यावर सन्मान करावा लागेल. कुठचा संघ जिंकेल? एक चेंडू 6 ची गरज, जबरदस्त सामना. घर बसल्या या मॅचचा आनंद प्रेक्षक घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून. लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आपल्याला 25K आतापर्यंत करायचे आहेत, याकडे लक्ष असू द्या. एक चेंडू 6 ची गरज, एक चेंडू 6 ची गरज, गोल्डन षटकार ठोकावा लागेल. कुठचा संघ जिंकेल? ओला जिंकेल की नारंगी जिंकेल? कुठची ट्रॉफी, एक नंबरची ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, यासाठी लढत आपण बघतोय. 6 ची गरज. ओ यावेळेस मात्र फुलून मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय ओला मास्टर्स या संघाने आणि उपविजेता ठरलाय या स्पर्धेमध्ये तो म्हणजे नारंगी मास्टर्स संघ. खूप चांगलं प्रदर्शन दोन्ही संघाने दाखवलंय, त्यामुळे दोन्ही संघाचं मनापासून आभार. इथे मात्र जल्लोष होत असताना ओला मास्टर या संघाचा अरे सेलिब्रेशन केले. रमा 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 ठाकूर